सायन्स कॉलेज नांदेड येथे राज्यस्तरीय टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्मिती एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या एकदिवसीय कार्यशाळेत शहरातील अनेक शाळांनी व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता। या कार्यशाळेच्या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश काब्दे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉक्टर डी.यू. गवई सर यांनी केले होते, तर संयोजक म्हणून उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर लक्ष्मण शिंदे सर होते, तर सहसंयोजक म्हणून डॉक्टर आर.एम. मुनेश्वर सर, डॉक्टर सातव सर होते। कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये उपप्राचार्य डॉक्टर शुक्ला मॅडम, प्राध्यापक खिल्लारे सर यांची प्रमुख उपस्थिती होती। यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्गाची देखील उपस्थिती होती। यासह या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता। सायन्स कॉलेज येथे यावर्षी विविध शाळेमधील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बेस्ट फ्रॉम वेस्ट या उपक्रमाअंतर्गत त्यांनी जे काही वेगवेगळे प्रयोग बनवलेले आहेत त्यांचं या ठिकाणी सादरीकरण करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी प्रयोग आणलेले आहेत की जे खरंच एकदम अतिउत्कृष्ट आहेत आणि भविष्यामध्ये निश्चितच ते आपले जे वेस्ट प्रॉडक्ट आहेत किंवा आपण जे टाकाऊ वस्तू किंवा जे फेकून देतो यांच्यापासून चांगल्या वस्तू तयार करण्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरतील अशी मला या ठिकाणी आशा वाटते। एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स महाविद्यालयात ही राज्यस्तरीय स्पर्धा हे 9वं वर्ष आहे आणि या ठिकाणी नांदेड शहरातील महाविद्यालय आणि नांदेड जिल्हा आणि बाहेरच्या ठिकाणाहून अनेक हे विद्यार्थी म्हणजे शालेय विद्यार्थी आणि काही महाविद्यालयीन विद्यार्थी हे सर्व या ठिकाणी टाकाऊ वस्तूपासून काहीतरी कल्पकतेनं नवीन वस्तू तयार करत आहेत आणि हे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं प्रदर्शन आणि स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे। नांदेड शहर व आजूबाजूच्या जिल्ह्यातील अनेक शाळेचे आणि कॉलेज महाविद्यालयाचे विद्यार्थी या स्पर्धेसाठी उत्स्फूर्तपणे भाग घेतला। विशेष सांगायला आनंद वाटतो की टाकाऊ वस्तू ज्या आहेत त्या टाकाऊ वस्तूपासून सुंदर मॉडेलची निर्मिती होऊ शकते हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी दाखवलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून अत्यंत चांगले उपक्रम या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं राबविले जाते। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी.यू. गवई सर यांच्या संकल्पनेतून हे स्पर्धा आयोजित केल्या जाते आणि खूप चांगला रिस्पॉन्स वर्षानुवर्षे वाढत चाललेला आहे। राज्यभरातून अनेक ठिकाणचे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी भाग घेतात। आनंद वाटतो ह्याचा की ह्याच्यातून भविष्यात नक्कीच चांगले उद्योग निर्माण होऊ शकतात। टाकाऊ वस्तूपासून एंटरप्रिन्युअरशिप होऊ शकते, उद्योजक होऊ शकतात आणि सायंटिस्टसुद्धा होऊ शकतात। प्लास्टिकपासून अनेक वस्तू ह्या ठिकाणी बनविल्या गेलेल्या आपण पाहतो, त्याचा एक चांगलाच रियूज होऊ शकते हे समाज माध्यमात एक संदेश म्हणून जातो।